नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक सदलगे, पोटविकार तज्ञ, करवीर हॉस्पिटल, कोल्हापूर. मागील 6 वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये ॲज अ पोटविकार तज्ञ म्हणून काम करत असताना ज्या काही ठराविक गोष्टींबद्दल मला असं जाणीव झाले की त्याच्याविषयी ओव्हरऑल समाजामध्ये असलेली माहिती ही थोड्याफार कमी प्रमाणात असल्यामुळे किंवा हलकसं अज्ञान असल्यामुळे आम्ही आज करवीर हॉस्पिटलच्या माध्यमातून एक पोटविकाराची सेवा देण्याचा मागील 8 महिन्यापासून प्रयत्न तर करतच आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं आम्हाला उत्कृष्ट सहकार्य लाभले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभारी आहे. आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आपण जॉन्डिस म्हणजे कावीळीबद्दल जाणून घेणार आहोत. कावीळ फार कॉमन प्रॉब्लेम पण बऱ्याचसा कन्फ्युजन क्रिएट करणारा प्रॉब्लेम. का? कारण कावीळ नेमकी कशी होते ह्याच्याविषयीच असलेलं जे नॉलेज किंवा ज्ञान आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असतं किंवा मोर आपण कमी म्हणण्यापेक्षा कन्फ्युजिंग जास्त असतं. तर कावीळ असते काय हे पहिलं आपण समजून घेऊ. तर कावीळ म्हणजे काय की रक्तामध्ये ज्यावेळी आपण एलएफटी नावाच्या तपासणीचा अंतर्भाव करतो आणि त्या एलएफटी मध्ये ज्यावेळी रक्तातल्या बिलिरुबिनचं प्रमाण हे वाढतं तिला प्रामुख्याने कावीळ म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळेला एलएफटीच्या प्रमाणामध्ये एलएफटी तपासणी केली असताना टोटल बिलिरुबिन हलकसं वाढलेलं असतं तर तिला कावीळ म्हणायचं का? तर शक्यतो नाही. कावीळ हा शब्द प्रामुख्याने रक्तामधल्या बिलिरुबिनचं प्रमाण ज्यावेळी 3.5 मिलीग्राम% पेक्षा जास्त असतं, ज्यावेळी तुमच्या डोळ्यांमध्ये ऍक्च्युअल पिवळापणा येतो, ज्यावेळी तुमची लघवी पिवळी होते त्यावेळी तिला प्रामुख्याने आम्ही कावीळ हा सिम्पटम असा गणला जातो. आता कावीळ जेव्हा तपासली जाते त्यावेळी एलएफटीचा रिपोर्ट केला जातो ज्याला लिव्हर फंक्शन टेस्ट म्हटलं जातं की जी यकृताच्या कार्यक्षमतेची एक रक्तातली तपासणी असते की ज्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल बिलिरुबिन, देन एचजीओटी, देन एचजीपीटी, अल्कलाइन फॉस्फेटेज, जीजीटीपी गॅमा ग्लुटामिन ट्रान्सपेप्टाइडेज आणि त्याचबरोबर रक्तातल्या प्रथिनांची लेवल ज्याला आपण अल्ब्युमिन किंवा टोटल प्रोटीनची लेवल म्हणतो. प्रामुख्याने आता आपण कावीळीबद्दल जाणून घेऊ की ज्याच्यामध्ये बिलिरुबिन बद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. ही माहिती देत असताना बिलिरुबिन बनतं कसं हे जर समजून घेतलं तर आपल्याला कावीळीबद्दल चांगली माहिती घेण्यास मदत होऊन जाते. रक्तामध्ये ज्या आपल्या लाल पेशी असतात, ज्या लाल पेशींचं विघटन हे प्रामुख्याने त्यांची कार्यक्षमता किंवा त्यांचं आयुष्यमान ज्यावेळी 120 दिवसांत संपतं त्यावेळी त्या हिमोग्लोबिन मधला जो हिम कॉम्पोनंट असतो त्याचं ज्यावेळी विघटन होतं त्यावेळी बिलिवर्डिन आणि बिलिरुबिन बनतं. हे बिलिरुबिन ज्यावेळी यकृताकडे वाहत येत असतं त्यावेळी ते पाण्यामध्ये सोल्युबल नसतं. ते इनफॅक्ट चरबीमध्ये सोल्युबल असतं आणि त्याच्या माध्यमातूनच अल्ब्युमिनच्या माध्यमातून यकृताच्या पेशींपर्यंत आणून सोडलं जातं. हे करत असताना ज्यावेळी त्या बिलिरुबिनला इनडायरेक्ट बिलिरुबिन म्हटलं जातं. इनडायरेक्ट ह्यासाठी कारण ते पाण्यात विरघळत नाही किंवा लघवीत विरघळत नाही. ज्यावेळी ते इनडायरेक्ट बिलिरुबिन यकृत आपल्या पेशींमध्ये शोषून घेतं स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावरती काही एन्झायमॅटिक रिॲक्शनच्या माध्यमातून तिला डायरेक्ट म्हणजे पाण्यात विरघळण्यास सक्षम बनवतं आणि ती जी कावीळ बनते तिला डायरेक्ट बिलिरुबिन म्हटलं जातं की जे यकृताची प्रत्येक पेशी आपल्या पित्तशयाच्या नलिकेच्या साईडला असलेल्या काही माध्यमातून पित्ताच्या नलिकेमध्ये सोडून देतं आणि अल्टिमेटली ती जी काही बिलिरुबिनची लेवल आहे ही लेवल 1.2 मिलीग्राम% पर्यंत मेंटेन ठेवली जाते रक्तातली. आणि उरलेली जी कावीळ आहे, उरलेले जे बिलिरुबिन आहे हे आतड्यामध्ये पाठवून त्याला लघवी किंवा विष्ठेच्या माध्यमातून म्हणजे युरोबिलिरुबिन आणि विष्ठेमध्ये असलेलं स्टर्कोबिलिरुबिनच्या माध्यमातून बाहेर फेकलं जातं. तर हा जो समतोल साधायचा जो प्रकार असतो हे यकृताच्या पेशी करत असतात. थोडक्यात हे यकृताचं फिल्टर फंक्शन आहे म्हणजे गाळण्याचे फंक्शन केलं जातं. त्याचबरोबर ज्यावेळी आता समजून घेऊया की इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढतं म्हणजे काय होतं. म्हणजे समजा तुम्ही टोटल बिलिरुबिन केलं तर टोटल बिलिरुबिनचा जेव्हा रिपोर्ट वाचला जातो त्यावेळी आम्ही 2 गोष्टी बघतो, डायरेक्टची लेवल किती आहे आणि इनडायरेक्टची लेवल किती आहे. ज्यावेळी इनडायरेक्टची लेवल ही जास्त असते त्यावेळी रक्ताच्या विघटनाच्या आजारांची शक्यता जास्त असते. फॉर एक्झाम्पल की रक्तपेशी त्यांच्या आयुष्यमानाच्या अगोदरच मारल्या जात आहेत. जसं व्हिटॅमिन B12 कमी आहे तर त्या केसेसमध्ये रक्ताची पेशी किंवा कुठली पेशी बनण्यासाठी जो डीएनए असतो, जे मूळ डीएनए की ज्याच्यावरतीच आपली पूर्ण शरीराची रचना बनलेली आहे, तर प्रत्येक पेशी सुद्धा डीएनए बनलेली असते. ह्या डीएनएचं विघटन होतं त्यामुळे सुद्धा इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढतं की पेशी लवकर मरायला चालू होतात. बऱ्याच वेळेला रक्तातले किंवा स्प्लीन काळजाचे काही विकार असतात की ज्याच्यामध्ये पेशी त्यांच्या आयुष्यमानाच्या अगोदरच मेल्या जातात आणि त्यामुळे मग जे विघटनामधून जे बिलिरुबिन तयार होतं ते इनडायरेक्ट बिलिरुबिन असतं. मग इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढलं म्हणजे तुम्हाला यकृताचा आजार आहे का? तर शक्यतो नसतो.
दोनच आजार आहेत की जे यकृताशी निगडीत असतात पण ते तितके घातक नसतात. फॉर एक्झाम्पल गिल्बर्ट सिंड्रोम, की बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही पेशंट येतात की जे पेशंट म्हणतात की सर माझे बाकीचे रिपोर्ट तर चांगले आहेत पण इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढले. मग आम्ही त्यावेळी रक्ताशी संबंधित काही तपासण्या करतो. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन चेक करतो. हिमोग्लोबिन कमी असेल तर तो प्रॉब्लेम शक्यतो रक्तपेशींचा किंवा रक्तविकाराचा प्रॉब्लेम असतो. पण हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, रक्तामध्ये B12चं प्रमाण चांगलं आहे, बाकी सर्व फॅक्टर ज्या रूल आउट होतात. मग ऍडल्ट मध्ये गिल्बर्ट सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम असतो की जो इनडायरेक्ट बिलिरुबिनला वाढवत असतो, की त्याच्यामध्ये इनडायरेक्ट बिलिरुबिन नॉर्मली बनत तर असतं पण ज्यावेळी त्याला पाण्यामध्ये सोल्युबल करण्याची जी प्रक्रिया असते ज्याला आम्ही कॉन्ज्युगेशन प्रक्रिया म्हणतो ती ज्यावेळी खंडित होते काही एन्झायमॅटिक किंवा जेनेटिक म्युटेशनमुळे तर त्यावेळी गिल्बर्ट सिंड्रोम होतो. बालपणामध्ये मात्र ह्याचाच एक गंभीर रूप आपण बघू शकतो, त्याला आम्ही क्रिगलर नाजार सिंड्रोम म्हणतो, की ज्याच्यामध्ये लिव्हरच्या काही गुणसूत्रीय बदलांमुळे ज्याला जेनेटिक म्युटेशन्स म्हणतात, एस्पेशली चाइल्डहुड मध्ये ज्यावेळी क्रिगलर नाजार सिंड्रोम होतो त्यावेळी मेंदूपर्यंत ह्या इनडायरेक्ट बिलिरुबिनचं प्रमाण वाढून मेंदूची कार्यक्षमता मंदावून बऱ्याच वेळेला कोमा आणि बऱ्याच वेळेला डेथ ज्यावेळी होते पण त्याचं प्रमाण हे काही अंशी फार कमी दिसून येतं कारण क्रिगलर नाजार सिंड्रोमचे जे म्युटेशन्स आहेत हे तितके कॉमन नाही आहेत. इनडायरेक्ट बिलिरुबिन बद्दल ज्यावेळी आपण हे बघतो तर आपल्याला एवढं माहित पाहिजे की इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढलं तर एकतर आपल्याला यकृताशी संबंधित गिल्बर्ट सिंड्रोम आहे आणि तो जर आपण रूल आउट केला तर प्रामुख्याने आपल्या रक्तविकार हे संबंधित प्रॉब्लेम आहेत की ज्याची चाच पडताळणी रक्ताच्या विकाराच्या डॉक्टरांकडून करून घेणं गरजेचं आहे. आता राहतो प्रश्न माझा आज पोटविकार तज्ञ म्हणून किंवा यकृताचा तज्ञ म्हणून, तर आम्ही जे कावीळचे पेशंट बघतो त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे पेशंट असतात. एक यकृताचे आजार की जिथे यकृताच्या पेशींची कार्यक्षमता बंद झालेली आहे आणि दोन यकृत चांगलं काम करते पण ज्यावेळी कावीळ ही आतड्यापर्यंत पोहोचवली जाते तर पित्त नलिकेशी संदर्भात आजार. हे दोन पद्धतीचे कावीळ जे असतात ते ऍज अ पोटविकार तज्ञ म्हणून आम्ही मॅनेज करत असतो. आता कावीळमध्ये सुद्धा एक असते अॅक्यूट कावीळ म्हणजे जी खूप शॉर्ट स्पॅन वरती येते वाढते आणि नंतर कदाचित कमी होते. ही कावीळ प्रामुख्याने इन्फेक्शनची कावीळ असते. हे इन्फेक्शन कुठलेही लिव्हरमध्ये झालेलं बॅक्टेरियाचे इन्फेक्शन असू दे, फॉर एक्झाम्पल लिव्हरमध्ये पू तयार होणे ज्याला लिव्हर ऍप्सिस म्हणतात किंवा टायफॉइड सारखे आजार असू देत की जे रक्तातून लिव्हर पर्यंत येतात आणि त्याच्यामुळे लिव्हरला इजा करतात. डेंगी सारखे आजकाल फार कॉमन विषाणू आहेत की जे लिव्हरच्या कार्यक्षमतेला ठेच पोहोचवतात. आणि फॉर एक्झाम्पल ऍज अ पोटविकार तज्ञ म्हणून किंवा हिपॅटायटिस म्हणून ज्यावेळी दूषित पाणी आणि दूषित खाद्यपदार्थातून येणारे जे दोन कॉमन विषाणू जे प्रामुख्याने समाजामध्ये दिसतात ते म्हणजे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई. हे जे विषाणू आहेत हे यकृताच्या कार्यक्षमतेला अॅक्युटली डॅमेज करतात. सर्व पेशींचं सडनली डॅमेज झाल्यामुळे कावीळचं प्रमाण हे खूप जलद गतीने वाढतं. त्याच्याच पाठोपाठ एन्झाईमचं प्रमाण एस्पेशली HGOT आणि HGPT ह्याच्या लेवल आम्ही थाउजंड्स मध्ये म्हणजे बऱ्याच वेळा पेशंट असं हे लेवल आमचे 4000 आहेत, हे 5000 आहेत, हे 2000 आहेत, 3000 आहेत. आणि जर पेशंट बाकीच्या कंटेक्स्ट मध्ये क्लिनिकली कावीळ सोडली तर ओके असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटात पाणी नाहीये, पायावरती सूज नाहीये, बाकी पेशंटची जी कार्यक्षमता कॉन्शियस लेवल चांगली आहे तर सर्वप्रथम ह्या रिपोर्टच्या आधारे आम्ही हिपॅटायटिस ए आणि ई चं टेस्टिंग करतो. कुठेही त्या टेस्टिंग मध्ये दोघांपैकी एका विषाणूची मात्रा जर लागू झाली असेल तर अशा वेळी पेशंटला सर्वप्रथम दिलासा दिला जातो की ही कावीळ सेल्फ लिमिटिंग कावीळ असते. का? कारण हे विषाणू येतात थोड्या वेळासाठी यकृताच्या कार्यक्षमतेला ठेच पोहोचवतात आणि आपली प्रतिकार क्षमताच ह्या विषाणूंपासून आपल्याला बऱ्याच वेळेला मुक्त करते आणि इव्हेंच्युअली आपलं जे यकृत आहे हे रिजनरेट होतं म्हणजे स्वतःला स्वतःहून दुरुस्त करतं जे आपल्या प्रतिकार क्षमतेच्या बळावरती आपण करूही शकतो. ह्याच्या अपरोक्ष जी दुसरी कावीळ आहे जी क्रोनिक म्हणजे जुनाट, ह्या जुनाट कावीळच्या प्रकारांमध्ये आपण जे म्हणतो सिरोसिसची कावीळ किंवा हिपॅटायटिसची कावीळ. फॉर एक्झाम्पल जगभरातलं सगळ्यात कॉमन कारण जे आपण म्हणतो अल्कोहोल म्हणजे इथेनॉल किंवा दारूमुळे होणारी यकृताला झालेली इजा. आणि आजच्याच घडीला अल्कोहोलला तोडीस तोड म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये तितकंच इक्वली इम्पॉर्टंट आहे डायबिटीस किंवा स्थूलपणामुळे यकृतामध्ये जमा झालेली जी चरबी आहे ही चरबी ज्या यकृताच्या पेशींची कार्यक्षमता नाहीशी करते. फॉर एक्झाम्पल नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिस रिलेटेड सिरोसिस, नॅश रिलेटेड सिरोसिस ही दोन प्रामुख्याने कारण आहेत की जे यकृताच्या डॅमेजला आजच्या काळामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतात. ह्याच्या व्यतिरिक्त जसं मी हिपॅटायटिस ए आणि ई ह्या दोन साथीच्या काविळींची चर्चा केली त्याच पद्धतीनं त्यांचेच भाऊबंद हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, डी हा प्रामुख्याने आपल्याकडे तितकासा दिसत नाही, बी आणि सी प्रामुख्याने दिसतात. तर हे जे दोन विषाणू आहेत हे साथीचे विषाणू नाही आहेत, हे येतात तुमच्या रक्तामधून. फॉर एक्झाम्पल लाळ, रक्त आणि धातू म्हणजे वीर्य. संक्रमणाचे जे कावीळ असते
ही कावीळ सुद्धा तितक्याच कॉमनली यकृताच्या डॅमेजला कारणीभूत ठरते आणि कावीळ किंवा बाकीचे तत्सम जे विकार असतात त्यांना कारणीभूत ठरते. ह्या 3 कॉमन कारणानंतर मग नंबर लागतो काही ऑटोइम्युनिटी डिसीजेसचा. फॉर एक्झाम्पल ऑटोइम्युन हिपॅटायटिस म्हणजे स्वप्रतिकार क्षमतेचे आजार. जी प्रतिकार क्षमता आपल्या शरीरामध्ये बाह्य शक्तींपासून आपलं रक्षण करते, ज्यावेळी ती काही कारणास्तव आपल्या लिव्हरवरती उलटते, तिला ऑटोइम्युन हिपॅटायटिस म्हणतात. दुसरा प्रकार आहे लिव्हरमध्ये तांब म्हणजे विल्सन डिसीज किंवा लिव्हरमध्ये आयर्न जमा होणं, ज्याला हिमॅक्रोमॅटोसिस म्हणतात. तर ही जी 2 कारणं आहेत, ही कारणं प्रामुख्यानं जुनाट कावीळीमध्ये कन्व्हर्ट होतात. मग जुनाट कावीळीचे ज्यावेळी आपण विश्लेषण केलं जातं, या विश्लेषणामध्ये नॉट ओनली कावीळ म्हणजे नुसता डोळ्यांचा पिवळेपणा नाही, तर ह्या लोकांमध्ये पोटात पाणी ज्याला जलोदर म्हणतात, पायावरती सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे, यकृताच्या अकार्यक्षमतेमुळे मेंदूमध्ये अमोनिया पोचून त्यांची मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, असंबंध बडबड, वारंवार झोप येणे, विचारामध्ये बदलाव होणे, चिडचिड होणे किंवा बऱ्याच वेळेला पेशंट कोमॅट जाणे, की ज्याला आम्ही सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन म्हणतो, की यकृत अशा पद्धतीनं स्वतःला अकार्यक्षम झालेला आहे की ते या सर्व कॉम्प्लिकेशन पासून म्हणजे फिल्टर म्हणून काम करण्याची कॅपॅसिटी नसेल तर काविळीचं प्रमाण वाढतं, मेंदूपर्यंत अमोनिया जाऊन मेंदूची कार्यक्षमता कमी होते. पोटात पाणी का होतं त्याची 2-3 कारणं आहेत. लिव्हर घट्ट झाल्यामुळे, लिव्हरवरती व्रण ओरखडे तयार झाल्यामुळे त्यावेळी त्या पेशींचा एक प्रकारचा जो एक घट्टपणा तयार होतो, लिव्हरच्या मधून जाणारे जे काही रक्तवाहिन्या असतात त्याच्यावरती दाब होतो, ह्याला मेकॅनिकल कम्प्रेशन म्हणतात, जे नोड्यूल्समुळे होतं. त्यामुळे बॅक प्रेशर येऊन पोटात पाणी होतं, पायावरती सूज येते. ऍट द सेम टाइम सिंथेटिक फंक्शन म्हणजे फॅक्टरी म्हणून काम करायची कॅपॅसिटी असते, त्याच्यामध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं. अल्ब्युमिनचं रक्तातलं प्रमाण कमी झालं की रक्तवाहिन्यांमध्ये जे पाणी थांबलं पाहिजे ते पाणी थांबत नाही, एक्स्ट्राव्हॅस्क्युलर फ्लुइड लॉस होतो, त्यामुळे सुद्धा पोटात पाणी आणि पायावरती सूज येते. अजून एक एलएफटीच्या रिपोर्ट बद्दल जो सप्लिमेंटरी रिपोर्ट आम्ही फार कॉमनली करतो, ज्याला PPINR म्हणतात, म्हणजे प्रोथ्रॉम्बिन टाइम इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशो, की जो तुमच्या रक्तामध्ये रक्त गोठवायच्या पदार्थांची लेवल मापतो इनडायरेक्टली. लिव्हरच्या अकार्यक्षमतेमुळे आयर्नचं प्रमाण जे असतं हे 1.5 पेक्षा जास्त होतं. तर हे ओव्हरऑल यकृताच्या अकार्यक्षमतेचे एकंदरीत आपल्याला लक्षण दिसत असतात. आता तिसरा प्रकार की जो इनडायरेक्ट बिलिरुबिनचा पण नाहीये. लिव्हर ही सोनोलॉजिकल म्हणजे सोनोग्राफी केली सिटी स्कॅनच्या माध्यमातून किंवा बाकी तपासणीच्या माध्यमातून नॉर्मल आहे, पण तरीसुद्धा डोळे पिवळे आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सिम्पटम ऍडिशनल दिसतो तो म्हणजे अंगाला खाज येणं. मग हे केव्हा होतं की ज्यावेळी इनडायरेक्ट बिलिरुबिन लिव्हर पर्यंत पोहोचतं, लिव्हर त्याला आपल्या कार्यक्षमतेच्या बळावरती पाण्यामध्ये सोल्युबल बनवतं. त्यानंतर त्या पेशी प्रत्येक पेशी अशा पद्धतीनं काम करतात की पित्ताशयाच्या नलिकेमध्ये ते कावीळ पोचवली पण जाते, बिलिरुबिन पोचवलं पण जातं. पण ज्यावेळी ते लिव्हर मधून बाहेर पडून पित्त नलिकेच्या किंवा पित्ताशयाच्या पिशवीच्या माध्यमातून आतड्यामध्ये पोचणार असतं, त्या लेवलला ज्यावेळी ब्लॉक होतो, ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो, की ज्याचं कारण पित्ताच्या पिशवीमध्ये असलेला खडा नलिकेमधून ब्लॉक होणे, पित्ताशयाच्या नलिकेमध्ये छोटे छोटे स्ट्रक्चर्स होऊन रस्ते ब्लॉक होणे, स्वादुपिंडाचा कॅन्सर किंवा पित्ताशय नळीचे कॅन्सरमध्ये सुद्धा अशा पद्धतीची कावीळ दिसली जाते. तर ही इन जनरल ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसचे सिम्पटम असतात की ज्याच्यामध्ये पोटदुखी फार प्रामुख्याने दिसते, डोळ्यांमध्ये भरपूर गर्द पिवळेपणा असतो, लघवी पिवळ्यापेक्षा प्रामुख्याने लाल कलरची होते. लोक म्हणतात की सर आमच्या लघवीमधून रक्त तर जात नाही ना, इतकी डार्क लाल असते. आणि त्याचबरोबर अंगाला खाज येणे. आणि बऱ्याच वेळेला तुंबलेलं जे पित्त आहे किंवा जे तुंबलेलं जे बाईल आहे हे फार एक फर्टाईल मिडियम असतं कुठल्याही जीवाणूंच्या वाढीसाठी. आणि त्या केसेसमध्ये कोलॅंजॅटिक फीवर नावाचा प्रकार असतो की पित्ताशयाचं पिशवीतलं किंवा नलिकेतलं जे पित्त आहे ते ब्लॉक झाल्यामुळे इन्फेक्शनला बढावा देतो आणि त्यामुळे तापासारखी लक्षणं सुद्धा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस मध्ये ऍज कम्पेअर टू अदर काविळीपेक्षा जास्त असतात. तर ही झाली काविळीबद्दलची मूलभूत माहिती. बऱ्याचशा गोष्टी सायंटिफिक आहेत की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा लोकांना पोहोचणं जरासं अशक्य राहील. पण आपण ज्यावेळी कावीळ बघतो, जर सिनॉप्सिस घ्यायचा म्हटला तर बिलिरुबिन बघा. बिलिरुबिन जर 3.5 पेक्षा जास्त आहे, हो तुम्हाला डेफिनेटली काविळी आहे. ज्यावेळी ती बिलिरुबिन 3.5 पेक्षा जास्त आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं प्रमाण बघा. जर इनडायरेक्टचं प्रमाण जास्त आहे तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला रक्त विघटनाचे रिलेटेड आजार आहेत किंवा गिल्बर्ट सिंड्रोम आहे. ज्यावेळी तुमचं इनडायरेक्ट बिलिरुबिनचं प्रमाण नॉर्मल आहे आणि डायरेक्टचं प्रमाण वाढले, मग तुम्ही पाहता यकृताची संबंधित आजार आहे की यकृताच्या बाहेरचा पोस्ट लिव्हर किंवा पोस्ट हिपॅटिक ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे. मग दोन्हीचे सिम्पटम वरून तुम्ही डिसाइड करता. आणि अशा वेळी तुम्हाला एक बेसिक पोटाची सोनोग्राफी फार मदत करते हे समजून घेण्यासाठी की तुमची यकृताची स्थिती खराब आहे
की तसं काही नसून यकृतामधून बाहेर पडलेल्या काविळीच्या मार्गामध्ये अडथळा आहे, की जरा जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे का नाही हे समजून घेण्यामध्ये तुम्हाला मदत होते. अधिक माहितीसाठी आमचे इंस्टाग्राम पेज फॉलो करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्सनल भेटीसाठी करवीर हॉस्पिटल अपोजिट शहाजी लॉ कॉलेज शाहूपुरी येथे अवश्य भेट द्या. नमस्कार.